घरातून निघालो आणि घरातून मार्केटमधून निघालो आणि जाणार आहे आम्ही इस्कॉन मंदिर आणि पारसिकमधील जत्रा. शहरी जत्रा बघा कशा असतात आणि या जत्रेमध्ये सगळ्यात मोठं आरक्षण जिथंच मी व्हिडिओ काढला ते आहे आमच्या जळगावच्या पुरणाच्या पोळ्या, ते पण हातावरच्या. मस्तपैकी शेवगाव कचोरी, खानदेशी खाद्य संस्कृती, मस्तपैकी गरमागरम भरीत आणि ते पण भरताबरोबर मस्तपैकी बेसन. सर्वांनी तिथं पूर्णपणे आनंद घेतला. आम्ही देखील मस्तपैकी भरीत आणि ते खाल्लं. आम्ही काही जास्त काही घेतलं नाही आणि मेल्यामध्ये इकडं तिकडं जे आहे रोजचं तसंच बघितलं. मेला बघितला, फुगे बिगे बघितले. आम्ही काही तिथं काही खरेदी केली नाही, कारण आम्हाला जायचं होतं इस्कॉन मंदिर. वेळ होणार होती, त्यामुळे पटापट आम्ही मेल्यामधले दृश्य बघितले, तिथला आनंद घेतला. पूर्णपणे आनंद घेतल्यानंतर आम्ही हळूहळू इस्कॉन मंदिरात जायला निघालो. शेवटी बायकोनी चष्मा घेतलाच आणि निघालो आम्ही. ठाण्यामधलं अतिशय प्रसिद्ध असं इस्कॉन मंदिर, श्रीमंत वस्तीमध्ये 20-20 माळ्या, 50-50 माळ्याच्या या बिल्डिंगांमध्ये हे इस्कॉन मंदिर. प्रभू श्रीकृष्णाचं हे मंदिर अतिशय सुंदर, पवित्र आणि श्रीमंत. या इस्कॉन मंदिरामध्ये प्रभू श्रीकृष्णांची भजन आरती चालू होती. सर्व भक्त रमण झाले होते, मग्न झाले होते. या मंदिरामधले जे भाविक होते ते आरती, भजन अशा या हरे राम हरे कृष्ण ह्या मंत्राने मंत्रमुग्ध झाले होते. आम्ही श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं. राधा श्रीकृष्ण, काय मंदिर होतं, वा वा. त्या मंदिराची रचना, त्या मंदिराचं आधुनिकीकरण, आत्ताची जी कलाकृती होती मस्तपैकी जिकडं तिकडं दिव्याची रोषणाई, सुंदर कलाकृती आणि डोळे दिपणारं ही नक्षीकाम. कॅमेरा चांगले असल्यामुळं झूम बघू शकता तुम्ही श्रीकृष्णाची ही प्रतिमा. आणि सर्वात महत्त्वाचं आहे बघा, हे केवढं मोठं होतं यार, बाप रे बाप, खूप मोठं असं पंथी. ही पंथी नसलात आपल्या खूप अशी रोषणाई होती. प्रत्येक भाविक श्रीकृष्णाच्या ह्या भजनाने रममाण झाला होता. मी तर ह्या मंदिराची नक्षी बघूनच थक्क झालो. पुन्हा वाटलं की देवाचं दर्शन घ्यावं. पुन्हा एकदा प्रभू श्रीकृष्ण आणि राधाकृष्णाचं दर्शन घेतलं आणि आमच्या मॅडमनी पण दर्शन घेतलं आणि थोडं नामस्मरण केलं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. अतिशय सुंदर आणि फुल सिक्युरिटीमध्ये हे मंदिर आहे. या मंदिरातल्या संपूर्ण बाजी अतिशय नक्षी आणि पूर्णपणे श्रीमंत वस्तीमध्ये हे मंदिर इस्कॉनचं बांधलेलं आहे. स्वच्छता, तिथलं टापटीपणा, पूर्ण रोषणाई यामुळं आम्ही भारावून गेलो. मंदिराचं काम अजून थोडं चालू आहे, कलरिंग काम चालू आहे. हे इस्कॉन मंदिर हे श्री राधाचं हे मंदिर आहे. या मंदिराला नक्की भेट द्या. आम्ही या मंदिराचं दर्शन घेऊन तिकडून पुन्हा एकदा देवाचं दर्शन घेतले आणि या दर्शनानं आमचं पूर्णपणे पोट भरलं. सिक्युरिटीवाले बोललं इकडे ये आणि चांगलं काढ देवाचा फोटो. पहिल्यांदा असं घडलं की मंदिरामध्ये पूर्णपणे त्यांनी स्वातंत्र्य दिलं. भारताची इस्कॉन मंदिरं बघून आपल्या भारतातील संस्कृती आणि प्रभू श्रीकृष्णाचं नामस्मरणाचं जे महिमा आहे, जे आधुनिकीकरण आहे, हे भविष्यामधील आपल्या भारताच्या इतिहासामध्ये अतिशय आधुनिकीकरण पुढं जाण्यासाठी ही मंदिरं कारणीभूत ठरतील.